धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो वैष्णव भक्तांचा मेळा रंगला। यावेळी भक्तांनी संत मानकोजी बोधले महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन धनधान्याने बळीराजाचे घरदार फुलू दे, रोगराईपासून बचाव होऊ दे अशी विनवणी केली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर भक्तांची मांदियाळी झाली। आषाढी एकादशी निमित्त धामणगाव येथे पहाटेपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शवली। श्री संत मानकोजी बोधले महाराज यांच्या विठ्ठल भक्तीने प्रसन्न झालेल्या पांडुरंगाने आपण आषाढी एकादशीसाठी धामणगाव येथे वास्तव्यास येणार असल्याचा दृष्टांत दिला आणि गेली 400 वर्ष दर आषाढीस लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाचा गजर करीत धामणगाव नगरीकडे प्रस्थान करू लागले। एकादशी दिवशी भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। नंतर हे भाविक राजुऱ्यात दर्शनासाठी गेले। मानकोजींना दर्शन दिल्यानंतर पांडुरंग तेथे गुप्त झाल्याचे सांगितले जाते। या भक्तगणांसाठी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। बोधले महाराज यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांचे प्रथम हार्दिक स्वागत करतो। सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये आरोग्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दर्शनबारी यावर्षी प्रथमच नागरिकांची गैरसोय म्हणून जिना व्यवस्था केलेली आहे ग्रामपंचायतीमार्फत। जिल्हा परिषद केला आहे। पावसाचा त्रास होईल केला आहे। तसेच शिवशक्ती तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि देणगीदाराने शाबूची व्यवस्था मंदिरामध्ये सकाळपासून चालू आहे। आरोग्याची व्यवस्था असेल, दर्शनबारी असेल किंवा भाविकांची जी सोय असेल सगळी आरोग्यविषयक पाणी सर्व सोयी ग्रामपंचायत मार्फत मंदिरामध्ये राबवण्यात आलेला आहे। शिवशक्ती मंडळ धामणगावचं आहे। जवळजवळ 1993 साली शिवशक्ती मंडळाची स्थापना झाली आहे। दरवर्षी 5-7 क्विंटल शाबू असतो। यावर्षी 13-14 क्विंटल शाबू झालेला आहे आणि अशाच प्रकारे ईश्वरचरणी प्रार्थना आहे।